सर्व शिक्षक व शिक्षिका व आदरणीय संजय सर व माझ्या तमाम वारकऱ्यांना माझा नमस्कार। आम्ही वैकुंठवासी झालो याच कारणाशी बोलले ते ऋषी साच भावे वर्तय। जे संतांनी सांगितलंय ते सांगण्यापुरतं आम्ही जन्माला आलो नाही तर आम्ही आमच्या कृतीतून दाखवून देऊ काय जगणं आहे संतांचं। खरं तर ज्ञानेश्वरी खूप सुंदर आणि पवित्र ग्रंथ आहे, पण आपल्या मनामध्ये असा समज निर्माण झालाय की निवांत 60-70 उलटल्यानंतर ज्ञानेश्वरी वाचावी। अहो पण ते लिहिले का तरुणांनी? वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी आपण उतरत्या वयात का बरं वाचावी? खरं तर ज्ञानेश्वरी तर महान ग्रंथ आहे, पण त्यामागचं ज्ञानोबांचं जे समृद्ध जीवन आहे ते सर्वांपर्यंत पोहोचावं यासाठी सर्व हरतास। ज्ञानवंत ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा विठ्ठलाचा हेवा वाटतो। काय ताकद आहे त्या पांडुरंगामध्ये, पांडुरंगाच्या नामामध्ये। कारण आज कोणतंही निमंत्रण न देता हजारो पावलं त्या पंढरपुराकडे वळतात, कारण त्या भक्तीत सामर्थ्य, कारण त्या नामात सामर्थ्य आहे। ज्यांच्या कृतीत आणि ज्यांच्या विचारात एकही भेद नाही अशी संत म्हणजे ज्ञानेश्वर महाराज। ज्ञानोबा माऊली अंघोळीसाठी इंद्रायणीच्या काठावर गेले। तिथल्या विद्वानांनी अंघोळ तर नाहीच करू दिली, पण तुम्ही संन्यासाची पोरं, तुमच्या आई वडिलांनी धर्म पुरवला, तुम्हाला इंद्रायणीत पाहून ठेवण्याचा अधिकार नाही म्हणून विनवलं। तिथली मुलं तर दगड दोंडे घेऊन ज्ञानोबांच्या मागे लागली। ज्ञानोबा झोपडीकडे पळत निघाले। झोपडीकडे पळत निघालेल्या ज्ञानोबांकडे इंद्रायणीने एकदाच पाहून बघितलं आणि पुन्हा प्रवाही झाली। किती दुःख, किती यातना सहन केल्या, पण तरी ज्ञानोबांच्या साहित्यात कुठे राग नाही, कुठे द्वेष नाही। श्रोत्यांसोबत सुख संवाद साधणारी ज्ञानेश्वरी तर लोकसंवाद साधणारी अभंग रचना। कधी कधी प्रश्न पडतो, गीतेचा शालू पांघरून ज्ञानेश्वरी सजली का गीताच्या अलंकाराने ज्ञानेश्वरी निघली? पण ते काही असो, आम्हा सामान्यांसाठी ज्ञानोबा म्हणजे फक्त माऊली। ज्या इंद्रायणीमध्ये लोकांनी पाऊल टाकू दिलं नाही तीच इंद्रायणी पांडुरंगासमोर हात जोडून म्हणते, देवा आता एकच प्रार्थना। ज्ञानोबा समाधी गेला, आता आंधीत येत आहे। ज्ञानोबा आंधीत आले की त्यांचे पाय फक्त इंद्रायणीला लागू दे, एवढा ज्ञानोबांचा मोठेपणा। खरं तर आई असणं हे निव्वळ तुमच्या प्रस्तुती वेदनाशी निगडीत नाही, आणि हे जर निगडीत असता तर 750 वर्षापूर्वी 21 वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले नसते। ज्ञानोबा माऊली प्रतिज्ञा करतात की अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन त्रिणी लोक। हा सगळ्याचा संसार सुखाचा करीन, सगळ्याच्या जीवनात आनंद भरीन। कोण घेतं ही प्रतिज्ञा? ज्याच्या वाटेला लोकांनी सुख येऊ दिलं नाही, ज्याच्या वाटेला लोकांनी आनंद येऊ दिला नाही, इंद्रायणीमध्ये अंघोळ करू दिली नाही, इंद्रायणीमध्ये पाऊल टाकू दिलं नाही। ज्या समाजानं प्रचंड दुःख दिलं, ज्या समाजानं प्रचंड अवहेलना केली, त्याच समाजासाठी ज्ञानोबा म्हणतात की अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन त्रिण लोक। काय म्हणायचं या वृत्तीला? संतांच्या याच वृत्तीला आपण समजून घेतलं पाहिजे। ज्ञानोबा सोपा आणि मुक्त आहे। ज्ञानोबा माऊली म्हणतात, पांडुरंगाकडे पाहिल्यानंतर ज्ञानोबा जो आपला आनंद व्यक्त करतात, तेव्हा ज्ञानोबा माऊली म्हणतात, किरूप पाहता लोचने सुख झाले ओ साजनी। साधू संतांचा भगवंताकडे पाहण्याचा जो भाव आहे, समाजाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे, ती आम्हाला आत्मसात करता येईल का? त्या दृष्टीने समाजाकडे बघता येईल का? पण नाही। भगवंताकडे मागण्याची वेळ येते तेव्हा ज्ञानोबा म्हणतात की जो जे वांछिल तो तेला हो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांची। ज्ञानोबांना माहिती आहे की वाईटातल्या वाईट लोकात सुद्धा थोडी तर सत्कर्माची वृत्ती शिल्लक आहे। तर या सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे। सर्वांमध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित होऊ दे। ज्ञानोबा माऊली सोपा आणि मुक्त आहे। किती कवळ्या वयात आई वडील निघून गेले, कुणी विचारलं नाही, कुणी सहानुभूती दाखवली नाही। किती दुःख सहन केलं, किती यातना सहन केल्या, पण कुणी सहानुभूती दाखवली नाही। किती दुःख सहन केलं हे आपल्या लेकराला सांगावं लागेल। हे पहा, हे असे जगले आणि आज शेकडो वर्षानंतरही त्यांचा गजर केला जातो। आपल्या मुलाला 2 दिवस कुठे बाहेर ठेवायचं म्हटलं आपल्याला करमत नाही। शाळा कॉलेजसाठी पोरं बाहेर पाठवायचे म्हटलं तर आपल्या काळजावर दगड ठेवावा लागतो। आपण आपल्या
फुललं नाही. घुसलेल्या थकलेल्या ज्ञानोबांना जर मुक्ताईने मायेने पुंकर घातली नसती तर ज्ञानेश्वरी समोर आली नसती. एवढीशी मुक्ताई, आपण तिचा महिमा बघा. एका मठामध्ये चांगदेव महाराज राहत होते. ते 1400 वर्ष जगलेले. ते 6 महिन्यातून एकदा बाहेर यायचे आणि प्रेत जागा करायचे. त्यावेळी एवढीशी मुक्ताई म्हणते, प्रेत जागा करायला काय 1400 वर्ष जगावं लागतं काय? उठा प्रेतांना, उठा म्हटल्यावर सगळी प्रेत उठून बसली. काय सामर्थ्य आहे बघा. 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवांची 4 वर्षाची एवढीशी मुक्ताई गुरु ठरली. आपण किती वर्ष जगला याला महत्व नाही, तर यापेक्षा तुम्ही कसे जगला याला खूप महत्व आहे. आपण आपल्या पुढच्या पिढीच्या हातात काय द्यायचं याचा प्रश्न सुद्धा तुम्हाला आम्हाला पडता कामा नाही. हो, द्यायचं असेल तर ज्ञानेश्वरांची ज्ञानोबा द्या आणि तुकारामांची गाथा द्या. विठ्ठल पंत रुक्मिणी माताने जे संस्कार आपल्या लेकरांना दिले ते आपण संस्कार आपल्या लेकरांना द्यावं असं मला वाटतं. आणि आपण याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, कारण तुम्ही जे पेरणार आहात तेच उगवणार आहे. रामकृष्ण.